नुसती मूर्तीची उंची होती 32 फूट 32 फूट. आणि प्रभाळ पकडून ती ॲक्च्युली होती 43 फूट. कारण ॲट अ टाइम कोणाला कितीचा लॉस होऊ शकतो ते सांगू शकत नाही. बरोबर. फक्त आणि फक्त आणि फक्त 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 आणि फक्त गणपती. म्हणजे बाकी कसलेच टेन्शन्सला घ्यायला वेळ नसतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलबॉय या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भाग 1 तुम्ही बघितलात. आपल्यासोबत अनिकेत शेवाळे मूर्तिकार आहेत आणि आता हा भाग 2 आहे. तर अनिकेत, भाग 1 आपला झाला, तर आता भाग 2 मध्ये माझा पहिला प्रश्न असेल तुला की तू सिलिकॉनच्या मूर्त्याही बनवतोस. हं. तर मग त्याचं काय प्रशिक्षण घेतलंयस? हा, प्रशिक्षण म्हणजे एक आर्टिस्ट आहेत बाहेरचे, जेमी सलमॉन सर म्हणून. तर त्यांचं ऑनलाईन लेक्चर्सचं प्रशिक्षण घेतलेलं मी. आणि त्याच्यानंतर स्वतःची प्रॅक्टिसवरती काम करतोय. सिलिकॉन स्टॅच्यूज आहेत. मग सिलिकॉनमध्ये तू पहिलं काम कोणतं केलं होतंस? पहिलं एक हैदराबादचा स्टॅच्यू होता. त्या व्यक्तीचं नाव मला अजून आठवतं, प्रमोद म्हणून. त्यांचा स्टॅच्यू बनवला होता मी. ओके. आणि सिलिकॉनमध्ये म्हणजे काही स्टॅच्यू बनवताना किती दिवस जातात? साधारण एक स्टॅच्यू बनवायला आपल्याला वेळ फार कमी लागतो. म्हणजे असं नाही की मिनिमम 2 महिने एक स्टॅच्यूला लागतात. ओके. कारण की त्याच्यामध्ये प्रोसेस आहे. पहिले क्ले वर्क असतं. क्ले वर्क नंतर क्ले वर्कचं पासिंग होतं. पासिंग झाल्यानंतर जे आपण मातीचे हेअर्स लावतो, सगळे डोळे दाखवतो, ते भरावे लागतात. हेअर्स वगैरे रिमूव्ह करावे लागतात. त्याचं फिनिशिंग होतं. मग स्किन टेक्स्चरचं काम होतं. मग मोल्डिंग प्रोसेस. मोल्डिंग नंतर सिलिकॉन कास्टिंग, आतमध्ये पॉलिरेझिनचे आईज बसवणं, हेअर ट्रान्सप्लांट, मेकअप आणि फायनल तुझं जे तुझं कपड्याचं वर्क असतं ते लास्ट शेवट असतं. ते सिलिकॉनचा जो स्टॅच्यू असतो त्याचं साधारण काय बजेट असेल? डिपेंड्स आहे. म्हणजे नॉर्मली सुरुवात तुला 3-3.5 लाखापासून सुरुवात आहे. सुरुवात. ओके. म्हणजे जर आपला व्हिडिओ बघत असतील हं, आणि त्यांना बनवायचं असेल तर तेवढा बजेट आहे. निश्चित. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये साधारण जास्त म्हणजे जॉब कसे येतात, म्हणजे स्टँडिंग किंवा बसलेले काय? सिटिंग जॉब असतात. आता लग्नासाठी कोणी समजा बनवून घेतला तर तो प्राइजेस ॲक्च्युअली डिपेंड्स अशा काही याच्यावरती नाहीत की तो उभा आहे किंवा बसलेला आहे. त्याच्या कामावरती डिपेंड असतं. आता कोणाला फुल सिलिकॉन स्टॅच्यू हवा असतो. फुल सिलिकॉन स्टॅच्यू म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण बॉडी सिलिकॉनची असते. त्याच्या अंगावरचे जसे केस असतात ते सर्वच्या सर्व जसे जसे आपण ते हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जो सिलिकॉन प्लस फायबर म्हणजे सिलिकॉन जेवढा व्हिजिबल आहे पार्ट. आता जसे की माझ्या शरीरामध्ये आत्ता जेवढे तुला पार्ट्स व्हिजिबल दिसत आहेत ते सिलिकॉनचे असतात. आणि जी बॉडी माझी कपड्यांच्या मध्ये झाकली गेलेली आहे ते तुम्हाला फायबरमध्ये मिळतं. ओके. तर सिलिकॉन प्लस फायबर असे 2 स्टॅच्यू आहेत आपल्याकडे. आणि असं काही काही लोकांना हाफ बॉडी पाहिजे असेल तर तेही मिळू ते शकतं. पण? हाफ बॉडी पण मिळते. ओके. आणि सेम प्रोसेस असते त्याची पण? प्रोसेस तर सेमच आहे. ओके. ऑलमोस्ट आता आपल्याकडे बुकिंग जर करायची असेल तर कमीत कमी तुला 6 ते 7 महिने आधी बुकिंग करावी लागते. 6 ते 7 महिन्यापासून. ओके. आणि या सिलिकॉनमध्ये तुला कोणत्या कोणत्या देशातून किंवा बाहेरून कुठून ऑर्डर आल्यात आतापर्यंत? आतापर्यंत USA ला गेलाय स्टॅच्यू, मलेशियाला गेला आहे. आता माझ्याकडे रोम देशातली ऑर्डर चालू आहे. ओके. अजून मध्ये एक स्टॅच्यू थायलंडला गेला. गेले 4-5 देशामध्ये गेले. कामं गेलेली आहेत. ओके. म्हणजे आता गणपती म्हणजे नंतर ऑफ सीझन हे तुझं सिलिकॉनचं काम चालू असतं? हो, हो. ओके. येस. आणि जेव्हा आपला गणेशोत्सव चालू होतो, कारखाने पडतात, तेव्हा म्हणजे कसं काम तू दोन्हीच ठिकाणी बघतो, मॅनेज करतो? त्यावेळी शक्यतो बघ, गणपतीचं काम असं आहे ना की ते वेळेत देणं भाग आहे. तर त्यावेळी मी शक्यतो सिलिकॉन स्टॅच्यूंची कामं बंद ठेवतो.
कळलं का? सो तेव्हा तर तो विषयच नाही आहेत की जेणेकरून दोन्ही ठिकाणी लक्ष हे नाही होऊ शकत, आपल्याला लागू नाही शकत. ओके. आता बघ 2025 आपला गणेशोत्सव झाला, बरोबर आहे. पण त्याच्या आधी पी बंदी आली. हम्म. तेव्हा मूर्तिकार म्हणून तुझं काय म्हणजे कसं होतं की म्हणणं की पी बंद झाली अचानक, हम्म. महाराष्ट्र सरकारने बंद केली होती, तर मग तेव्हा मूर्तिकार म्हणून तू कसं बघत होता? बघ, मी मातीचा मूर्तिकार पण आहे. सो मी एकच सांगेन की पीओपीची मूर्ती ही तुम्हाला परवडते, बरोबर आहे. मातीची मूर्तीचा खर्च प्रत्येक जण झेपवू शकतो असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्लास्टर हे योग्यच आहे आणि प्लास्टरमुळे कुठलीच हानी होत नाही किंवा काही होत नाही. त्याच्यामुळे जो गव्हर्नमेंटने जे आपल्यावरती जी गोष्ट सांगितली होती त्यांनी की पीओपीमुळे असं काही होतं ते होतं, या सगळ्या भंपट कथा आहेत, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही. बरं. आणि करोनामध्ये मूर्तिकार म्हणून तुला कसं टफ गेलं? टफ गेलं म्हणजे मला असं वाटलं की उलट मला तिथून माझ्या आयुष्याला उलट चांगली कलाटणी मिळाली असं बोलशील तरी चालेल. कारण की मातीच्या मूर्त्यांचा गव्हर्नमेंटने हे केलं होतं की पीओपी तुम्ही सध्या हे करू नका, ते करू नका, असं बरेचसे नियम लादले होते. आणि त्याच्यावेळी बऱ्याच लोकांनी थोडं टेन्शन घेऊन वगैरे थोड्या ह्या गोष्टी करून मातीच्या मूर्तीकडे वळाले होते. आणि त्यावेळी मी पीओपीच्या मूर्त्या फारशा बनवायत नव्हतो, स्किप केलं होतं मी थोडं कामामुळे. तर माझ्याकडे फक्त मातीच्याच मूर्त्या बनत होत्या. तर मी त्यावेळी मातीच्या मूर्त्या बऱ्याचशा बनवल्या होत्या. बरं. आणि आता बघ 2024ला मला वाटतं तुझ्याकडे 2023ला तुझ्याकडे खेतवाडीचा लंबोदर आला. त्याच्यानंतर खूप मंडळं तुझ्याकडे कॉन्टॅक्ट करत असतील 2025साठी. तर 2025ला कोणते मंडळ तुझ्याकडे होते? 2025ला प्रकर्षाने नाव घेईन म्हणजे अशी तर खूपच मंडळं 2025ला होती. सगळी चांगली मंडळ आहेत. त्याच्यामध्ये प्रकर्षाने नाव घेईन खेतवाडीचा राजा. कारण या मंडळाचं एक असं विशेष होतं म्हणजे यांनी खूप आधी चांगल्या चांगल्या मूर्तिकारांकडून जॉब घेतलेले आहेत. आणि मी असा नवखा मूर्तिकार एवढं असून सुद्धा मंडळाने विश्वास ठेवला माझ्यावरती आणि काम दिलं. तर ते मी पूर्णच्या पूर्ण चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला मूर्तीला. लोकांचे चांगले कमेंट्स आहेत त्याच्यावरती. खेतवाडीचा राजाची हाईट किती होती साधारण? नुसती मूर्तीची उंची होती 32 फूट 32 फूट. आणि प्रभावळ पकडून ती ॲक्च्युली होती 43 फूट, पण मी स्वतः 3 फूट कमी ठेवली. कारण की वरती हवेचा जोर जरा जास्त असतो, प्रभावळ आहे, कुठे लप नको मारायला त्याच्यासाठी, म्हणून मी त्याची 3 फूट हाईट स्वतः मायनस केली. ओके. ते 40 फुटामध्ये एंड केली होती मूर्ती. आणि मी बघितलं की खेतवाडीचा राजा पूर्ण असं म्हणजे लार्ज वाटत होता, एकदम भव्य दिव्य. तर मग ती बॉडी तू वेगळी बनवलीस की तुझ्याकडे ऑलरेडी होती? नाही, ही बॉडी माझ्याकडे नव्हती. हा पूर्ण हँड जॉब केलेला आहे. ओके. हा पूर्ण गवतात बनवलेला गणपती आहे. बरं. ह्याचं फक्त मातीचं काम फक्त चेहऱ्याचं झालं होतं. बाकी ओव्हरऑल बॉडी ही पूर्ण हाताने बनवलेली बॉडी आहे. ओके. आणि मग किती दिवस गेले त्याला? ही मूर्ती मी ओव्हरऑल 14 दिवसात बनवली आहे. 13 ते 14 दिवसात. ओके. आणि मग किती जण काम करत होते एका मूर्तीवर? या मूर्तीवरती साधारण 12 ते 13 जण काम करत होते. ओके. Yes. आणि जेव्हा गेटमधनं बाहेर आली मूर्ती, तेव्हा तुझा काय क्षण होता किंवा तुला काय फिलिंग्स? ऍक्च्युली मूर्ती हाताने बनवणार काळामुळे त्याचं वजन थोडं जास्त होतं ऑब्वियस. कारण मूर्तीची जी ट्रॉली होती ती साधारण 1.5-2 टनच्या आसपास ट्रॉली आहे नुसती. म्हणजे एखादं सामान्य माणसाचं जेवढं घर असतं 10 बाय 15चं, तेवढी ती ट्रॉली आहे.
प्लस त्याच्यावरती 850 किलोचा रॉड, त्याच्यानंतर तुझं मूर्तीचं जे वजन असेल ते, प्लस मी आणि मंडळाने ठरवून हायड्रॉलिक सुद्धा केलं होतं. त्या हायड्रॉलिकचं वजन जवळपास 750-800 किलो वेगळं होतं. बरोबर. अशी मिळून ती टोटल 8.5 पावणे 9 टनची मूर्ती होती, ओके. ती तू बोललास गवतापासून त्याची बॉडी बनवली बनवली होती. होती. हां. तर मग त्याला गवतालाही आपण फिनिशिंग देऊ शकतो हो. माते. गणेश गेलीची मूर्ती आता जी आपण बनवतो, जी पहिल्यापासून बनवत आले, ती तीच असते. ओके. ती कुठल्या विशिष्ट साच्याने बनवलेली नसते. बरोबर. ती मूर्ती दरवर्षी हातानेच घडवतात. तशीच ही पण मूर्ती हाताने घडवलेली आहे. ओके. आणि 2025 मध्ये एकूण साधारण किती मंडळ तुझ्याकडे होते? 35 मूर्त्या होत्या आपल्याकडे 35. 2025ला. त्याच्यामध्ये 23 ट्रॉल्या होत्या. बाकीचे पाठावरचे गणपती होते. ओके. अजून एक मला म्हणजे तुझी मी मूर्ती बघितली, ती म्हणजे टाटा कंपाऊंडची आपली. तर ती मूर्ती यावेळी खूपच सुंदर झाली होती, नंदी बरोबर. तर टाटा कंपाऊंड हे मंडळ तुझ्याकडे कसं आलं आणि ती जर्नी कशी आहे? 2023ला सुरुवात झाली या मंडळाबरोबर काम करायची. ह्या मंडळाने माझा एक मित्र आहे, जसं मी मगाशी तुला नाव घेतलं, प्रणव डांबरे म्हणून. त्यानेच सांगितलं की असं असं माझं मंडळ आहे, तर त्या मंडळाची मूर्ती तू बनवशील का? म्हणलो चालेल. ते आले. तर त्यांनी ती पहिल्या वर्षाला माझ्याकडून अशी दगडावरती बसलेली मूर्ती घेतली होती, पाषाणावरती बसलेली. ती 2023ला घेतली. 2024ला त्यांना ठाम विश्वास झाला की हा मूर्तिकार आपल्याला बरोबर. हवं तसं काम देऊ शकतो. मग त्यांनी माझ्याकडे इच्छा केली की आम्हाला नंदीवरचा गणपती बनवायचा आहे. भरपूर वर्षापूर्वीची इच्छा आहे. बरं ठीक आहे. मग तो दगडावरचा गणपतीच्या नंतर मी तो नंदीचा गणपती बनवला. तो 2024ला बनवला. तो खूप व्हायरल झाला गणपती. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना एक स्वतःचा विश्वास निर्माण झाला की आम्ही कॅरेक्टरवरचे गणपती घेऊ शकतो. तसं त्यांनी गेल्या वर्षी जो बनवला तो भीषण भैरव अवतार, हां. तो सिंहावरती बनवलेला घेतला. बरोबर. तो आणि मंडळ पण तुला फ्री हँड देतं काम करण्यासाठी. स्वतः खूप इंटरेस्टेड आहेत ती लोकं. काहीतरी नवीन करण्याच्या ह्याच्यात असतात. सो अशा मंडळांबरोबर आपल्याला काम करायला पण बरं वाटतं. जिथे आपल्याला रोख नाहीये, जिथे आपल्याला रोखलं जात नाहीये. फ्री हँड ठेवल्यानंतर कलाकार सुद्धा त्याला चांगला न्याय देऊ शकतो. बरोबर. आणि कधी अनिकेत असं झालंय काय की वर्करच आले नाहीत किंवा कमी पडले, तेव्हा मूर्तिकारावर काय लोड येतो? भरपूर वेळा होतं असं. कारण की हा जॉब अशा ठिकाणी होत असतो की जिथे कधी मच्छरचा त्रास असतो किंवा काय असतं. आणि जर वर्कर नाही आला तर त्याचं किती प्रेशर असतं ते तुला शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत. बिकॉज त्यावेळी असा एक हे असतो ना, माहोल असतो की तू ऑलरेडी खूप प्रेशरमध्ये असतोस. दिवस मोजण्या एवढे तुझ्याकडे राहिलेले असतात. आणि त्याच्यात जर समजा एक वर्कर जरी कामावरती चढला नाही तर तुझ्या डोक्यात आहेत ना 100 टाचण्या घुसवतात ना, ज्यावेळी जोर जो येतो डोक्याला, तसाच जोर थोडक्यात त्या टायमिंगला येतो. त्याच्यामुळे खूप प्रेशर असतो. त्यामुळे आम्ही अशी काळजी घेत असतो प्रत्येक वेळी, म्हणजे सर्वच मूर्तिकार, की आपल्याला काहीतरी झालं ना तर थोडंसं मॅनेज होऊ शकतं. बरोबर. पण आपल्या कारागिरांना काही जर झालं तर फार मुश्किल होतं. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मोठे जॉब असतात, हं. जेव्हा तुम्ही करतात, एक साधारण 20 फुटाच्या वरती मूर्त्या वगैरे, तेव्हा कारागीर म्हणून तू कशी काळजी घेतो त्यांची किंवा काय सेफ्टी वगैरे त्यांना? शक्यतो मी सेफ्टी बेल्ट्स देतो, कारण माझ्याकडे सगळे गणपती मोठे असतात. पण आपले काही कारागीर असे आहेत की जे प्रत्येकाला सेफ्टी बेल्टची सवय नसते. सेफ्टी बेल्ट जाताना घेऊन जातात वरती, पण तिथे काही सेफ्टी बेल्ट्स वगैरे लावत नाही. आपण किती समजा सांगण्याचा प्रयत्न केला, कारण की काय, त्यांनी आज एवढे वर्ष काम केलेलं आहे मूर्तीवरती. आपण आपल्याकडून सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण काही जणांना त्याच्यात कम्फर्ट राहून काम करता नाही येत.
त्याच्यामुळे ते त्यांच्या हिशोबाने मी माझ्या अजून जे आता समजा कुठल्या अशा गोष्टी मच्छर असेल तर त्याच्यासाठी मी समजा धूर वगैरे करणं ह्या सगळ्या गोष्टी ठेवतो. ओडोमॉस लावून त्यांना राहायला सांगतो काम करताना. चिखल झाला तर ती पहिली गोष्ट पहिला साफ करून घेतो. कारण त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं त्यावेळी. कारण प्रत्येकजण कोणी यूपीवरनं येतं, कोणी बिहारवरून येतं, कोणी बंगालवरून काम करायला येतं. प्रत्येकजण इथे स्वतःची वेस्ट सोडून तुझ्याकडे काम करायला येतं. तर त्यांची काळजी घेणं मला वाटतं तुझं कर्तव्य आहे. तर ते आपल्याला करायला पाहिजे. आणि ही तयारी साधारण किती महिन्यांपासून चालू होते तुझी? कमीत कमी 4 ते 5 महिने आधी म्हणजे कारागीर अरेंज वगैरे करणं. अरेंज वगैरे करणं. ओके. आणि कधी असं तुझं झालंय काय की काही मंडळ असतात लेट पेमेंट देणं वगैरे? हा तर प्रत्येक मूर्तिकाराचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना फेस करावा लागतो. मग मूर्तिकार म्हणून म्हणजे तुलाही पुढे पेमेंट करावा लागतो. हं. कारागीर झाले हो. तेव्हा तू म्हणजे तुला काय लोड येतो त्या गोष्टीचा? आपल्या Payment स्वतःचे बघ माझा स्वतःचा एक वेगळा धंदा आहे. त्याच्यामुळे तो लोड मी इथे थोडासा बॅलन्स करू शकतो. पण ज्यांचं पूर्णच्या पूर्ण गणपतीवरती अवलंबून आहे, गणपतीच्या मूर्त्यांवरती जर अवलंबून आहे आणि त्यांना जर असं काही झालं तर ते खूप भारी पडू शकतं. कारण ॲट अ टाईम कोणाला कितीचा लॉस होऊ शकतो ते सांगू शकत नाही. बरोबर. तर ते खूप विचार विनिमय करूनच ह्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. नाहीतर असे मूर्तिकार पण आहेत ना, की ज्यांनी खूप काही फेस केलेलं आहे, पण तुला प्रत्येकजण सांगू नाही शकणार. बरोबर. प्रत्येकाची स्टोरी पडद्यामागची स्टोरी असते. प्रत्येकजण सांगू नाही शकणार. पण खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. असा कोणता अनुभव आहे का की कोण एखाद्या मंडळाने पेमेंट गणपती घेऊन सुद्धा पेमेंट दिलेला नाही? आहेत. बरेच आहेत. अजूनपर्यंत पेमेंट बाकी आहे की झालंय बाकी सगळं? आहे. आहे. पण आता मी यावर्षी पूर्ण तेवढं काही गोष्टीमध्ये बघ कसं आहे, असं नाही की मंडळाचीच प्रत्येक वेळी चूक असते. बरोबर. कधी-कधी मूर्तिकाराकडूनही काही गोष्टी राहतात. पण ती अंडरस्टँडिंग राहिली पाहिजे मंडळामध्ये आणि मूर्तिकारामध्ये, की ठीक आहे, हे तू करून दिलंस ना, की ही गोष्ट आमची झाली पाहिजे आमचं. तुम्ही त्याला पेमेंटमध्ये थांबवू नका. कारण तुला एक सांगू, प्रत्येक मूर्तिकार हा स्वतःची मूर्ती बेस्ट होईल याचेच प्रयत्न करत असतो. बरोबर. कोणाला स्वतःची मूर्ती खराब करायची नसते. पण त्यावेळीच्या वेळेवरती अवलंबून असतं, की ती मूर्ती पूर्ण होते की नाही. जसं की आता ह्या वर्षी 15 तारखेला जो पाऊस चालू झाला ना, 15 ऑगस्टला, हो. तो लिटरली 21 ऑगस्टपर्यंत चालूच होता. कंटिन्यू. अशा या दिवसामध्ये मूर्तिकार कसं काम करणार? तर त्याच्यामध्ये आगमन डेट्स किती असतात, काय असतात? बरोबर. प्रत्येकाला मूर्ती वेळेवरती द्यायची आहे. मग जर पुढे कधी समजा 2-3 तास जर लेट झालं, तर आय नो मंडळांचे सगळे पुढचे प्लॅनिंग्स बिघडतात त्याच्यामध्ये. म्हणजे कोणाचा ढोल कॅन्सल होतो किंवा काय होतो, काय होतं. तर तुम्ही जास्त ज्या दिवशी आगमन असतील ना, त्या दिवशी आगमनच घेऊ नका मी म्हणतो. प्रत्येक मंडळाला फेमस व्हायचं असतं. पण त्या एका ह्या गोष्टीमुळे मूर्तिकारावरती किती इफेक्ट होतो ह्याचा पण जरा विचार केला पाहिजे. बरोबर. कारण एका दिवशी एक व्यक्ती किती डिलिव्हरी देऊ शकतो? हा पण विचार केला पाहिजे. आणि आता 2026 ला तू काय टार्गेट ठेवलंयस? टार्गेट म्हणजे माझे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा थोडे वाढवायचे आहेत गणपती. ओके. कारण त्याप्रमाणे मी यावर्षी स्टाफ पण ठेवलेला आहे. सो प्रयत्न आहे 50 मूर्त्यांचा आहे. बट असं नाही की ते तेवढेच झाले पाहिजे. जर एखादे ग्रेट जॉब जर आले तर त्याच्यामध्ये मी मायनस करणार गणपती ते. हो. म्हणजे जास्त फोकस चांगले जॉब करून देणार. चांगले जॉब करणं हाच फोकस आहे माझा. मी नेहमी सांगतो माझ्यासाठी
क्वांटिटी मॅटर नाही आहे, मला क्वालिटी हवी. खेतवाडीचा लंबोदर 2025चा जो तू बनवलास वर्ल्ड कप घेऊन 2024 ला 24चा बनवला. होता. ओके. आणि 2025चा मला वाटतं आपण ट्रिब्यूटसाठी काहीतरी सिंदूर मिशन. सिंदूर मिशनसाठी हम्म, गेला हम्म. होता. तू ही कॉन्सेप्ट कोणाची होती? ती कॉन्सेप्ट माझीच होती. ओके. माझी होती संपूर्णतः. कारण की त्याच्यामध्ये मग मी ती गोष्ट मंडळाला सांगितली की असं असं आपल्याला करायचं आहे म्हणून सिंदूरवर. सिंदूरवरती. मंडळाने कुठे रोख नाही लावलं होतं, कारण की त्यांचं जे काम आहे, त्यांची मूर्ती दरवर्षी मीच सिलेक्ट करतो. आता जो 2 वर्ष तरी मी बनवला गणपती, त्याच्यामध्ये मीच सिलेक्ट केलेला आहे हा. की मी ही बनवणार आहे म्हणून. मंडळाला दाखवतो, मंडळ कुठे ऑब्जेक्शन नाही, काही नाही. त्यांना माहिती आहे की एक विश्वास बसलाय आता की अनिकेत करेल तर बेस्ट करेल. त्यांचा एक विश्वास बसलाय आता. ओके. तर 2026 चालू झालेला आहे आणि बुकिंग तुझ्या सुरू झाल्यात किंवा कसं पेमेंट असेल कोणाला जर तुझ्याकडे बुक करायची असेल मूर्तीचा? बघ, शक्यतो तुला सांगतो ना, आता 32-33 बुकिंग झालेले आहेत ऑलमोस्ट. आणि माझ्याकडे आता 14-15 गणपतींचा स्लॉट बाकी आहे, पकडतो. पण त्याच्यामध्ये मी 5-1 गणपती छोटेच घेणार आहे, मोठे गणपती नाही घेणार आता जास्त त्याच्यापेक्षा. जे 5-6 गणपती जर असतील तर ते छोटेच घेईन, साधारण 8 फूट ते 10 फुटाच्या आसपास. ओके. म्हणजे लहान मंडळांनाही चान्स. कारण की फक्त ट्रॉलीवरचे गणपती बनवणं नाही परवडत आपल्याला तेवढं, कारण बाकी सगळ्या किमतींचा पण विचार करावा लागतो. कारण जेव्हा ट्रॉलीवरची मूर्ती म्हणते तर ऑब्वियस तुला कारागिरांना सुद्धा तेवढाच पेमेंट करायचं आहे. ऑब्वियस, जसं की तू किती पण काही करशील, भले ते देवाचं काम असेल, काय असेल, पण त्याच्यासाठी पैसा लागतो. कोणत्या कारागिराला आपल्याकडून समजा पेमेंट नाही गेलं, एखादं त्याने काम केलं नाही, त्याला आपण 2 रुपये कमी दिले, तर ते मनाला पटत नाही. त्याच्यामुळे ट्रॉलीवरचे जॉब जेवढे हवे होते तेवढे ऑलमोस्ट झालेले आहेत डन. ओके. तर त्याच्यापेक्षा अजून 2-3 गणपती मी एक्स्ट्रा घेऊ शकतो ट्रॉलीचे, त्यापेक्षा अधिक नाही. बाकी पाठावरचेच गणपती आता मग ह्यावर्षी कोणती नवीन मंडळं आलेत अजून? आहेत, बऱ्यापैकी आहेत. ओके. ह्यावेळी काही नवीन बघायला भेटेल 2026ला? सगळं नवीन आहे, ओके. ऑलमोस्ट नवीन आहे. काही जणांना आपले जुनी कामं पण तशीच हवी आहेत, पण काहीतरी नवीन ठेवलं पाहिजे, तर ते छान वाटतं बघायला अजून. बरोबर. त्याची आतुरता. आतून आता पॉडकास्ट लोक बघतीलच आपला आणि त्याच्यामधनं कळेलच की 2026ला अनिकेत काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आणतोय. अनिकेत, मला अजून एक प्रश्न आहे की बघ, मंडळं तुझ्याकडे बुकिंगसाठी येतात, काही काही जणांचा बजेट नसतो, पण त्यांना त्या लेवलचं काम पाहिजे असतं. तेव्हा तू मूर्तिकार म्हणून काय सजेस्ट करतोस? सजेस्ट काय करतो म्हणजे कसं आहे माहितीये, ज्यावेळी तुम्हाला जर समजा माझ्याकडे जर समजा मी माझंच कारण तू माझ्याबद्दल विचारलं म्हणून मी सांगतो तुला, मूर्ती जर समजा घ्यायची आहे तर ऑब्वियस तुम्हाला माझं समजा त्याच्यामध्ये जे माझी जी रक्कम असते, म्हणजे माझं जे मानधन असतं ते नको, बट ॲटलिस्ट त्या मूर्तीचा होणारा जो खर्च आहे तो तरी तुम्हाला परवडायलाच पाहिजे. बरोबर. कारण मी स्पष्ट यावेळी एका प्रत्येक मंडळाला सांगतोय की मी माझ्या खिशातून टाकून गणपती बनवणार नाही बिलकुल. कारण ऑब्वियस आपल्याला पुढे जर समजा घरच्यांना आपल्या सगळ्या गोष्टी बेअर करणं, हे ते करणं, त्या गोष्टीपेक्षा 2-4 मूर्त्या तुम्ही कमी घ्या. बरोबर. पण कुठे वाद नको, काय नको, जे काय आहे ते बेस्ट करा, चांगलं करा. तुम्ही शक्यतो कोणाला जर समजा अशी घेण्याची इच्छा असेल तर ॲटलिस्ट तुम्ही म्हणजे जो ॲक्च्युअल कॉस्ट, म्हणजे जी मूर्ती बनवण्याचा खर्च जो असतो तो तरी दिलाच पाहिजे. ओके.
तुझ्याकडे अशी काही मंडळ आली आहेत का कधी की दादा आमचं एक समोरचं मंडळ तुझ्याकडे आहे, त्यांची एवढी हाईट आहे, आम्हाला हम्म. त्यांच्याहून मोठी पाहिजे, असं कधी झालंय? होतं, बऱ्याचदा होतं. पण मग त्याच्यामध्ये मी स्वतः अंडरस्टँडिंग करून देतो. पण एखाद्याला समजा तशी हवी असेल तर ती सेम टू सेम गणपती मी तो देत नाही. त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल, ते जमत असेल तर हा बोलतील, नंतर विषय सोडून देतील. बरं, आता आणि की तू बोलता बोलता बोललास की काही लॉस बेअर करावे लागतात हम्म, जर तेवढं भेटलं नाही मंडळाकडनं पेमेंट, हम्म. तर काही लॉस बेअर झालेत तुझे किंवा लॉसमध्ये जाऊन तू काम केलंयस? म्हणजे मी लॉस हा शब्द कशासाठी वापरला, ॲज अ बिझनेस म्हणून. बिझनेस म्हणून. पण बिझनेसमध्ये ना इन्व्हेस्टमेंट पण हा प्रकार असतो. हां. तर मी त्याला लॉसच्या हिशोबाने बघितलेलं नाही, मी इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने बघितलं. मी जे समजा माझे काही समजा एक्स्ट्रा पैसे लागले असतील, तर ऑब्वियस कुठलाही ब्रँड जर डेव्हलप करायचं आहे, तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं, ॲडव्हर्टायझिंग करणं गरजेचं असतं. सो मी असं समजेन की ॲडव्हर्टायझिंगला मी पैसे इन्व्हेस्ट केले. मी म्हणजे माझ्या स्वतःच्या नजरेतून बघतोय की अनिकेत शेवाळे हे नाव कमी वेळेमध्ये जास्त फेमस झालंय. हं. त्यामागचं श्रेय कोणाला देशील? त्यामागचे श्रेय बरेच नावं आहेत. पर्टिक्युलर नाव नाही घेणार. बरीच नावं आहेत. पण त्याच्यामध्ये माझ्या कारखान्यातली मुलं आणि माझी फॅमिली सगळ्यात मेन. त्याच्यामागे असं म्हणजे खूप नावं आहेत रे. प्रत्येकजण कुठेतरी मला कोणतरी हे करत होतं, ते करत होतं असं. आता त्याच्यामध्ये त्या सगळ्या टीममध्ये तूही आलास. बिकॉज तूही सुरुवातीपासून बघतोयस. हो, नक्की नक्की. आता जेवढा समजा वर्ग आहे आपला, मला जो ओळखतोय, मी गणपती बनवून नंतर प्रसिद्ध झाले त्याच्यानंतरचा हा वर्ग आहे. पण अशी जुनी जी टीम आहे, ती खूप वेगळी आहे, की ज्यांनी मला त्यावेळी सुरुवातीला सपोर्ट केला, की "अरे, आमची अशी-अशी मूर्ती आहे, तर तुम्ही बनवून दे." जेव्हा माझं काही नावच नव्हतं. आता आपण बनवतोय मूर्ती जवळपास 2013-14 पासून. फर्स्ट कारखाना 10 वर्षानंतर मी गणसंकुलमध्ये 2023ला आलो. त्याच्यानंतर आपल्याला लोकांना कळायला लागले, की बाबा अशा-अशा. पण त्याच्या आधीपासून मी मूर्त्या बनवतोय. फक्त मी लालबागमध्ये लेट गेलो. हा फरक आहे. तुला कधी असं वाटलं का की आपण थोडं लवकर आलो पाहिजे होतो? नाही, नाही वाटलं कधी. कारण की प्रत्येकाची वेळ निश्चित केलेली आहे. आणि मी असा एक व्यक्ती आहे ना, की मी स्वामींवरती आणि बाप्पावरती जाम ट्रस्ट करतो. भरपूर ट्रस्ट करतो. सो स्वामी असं म्हणतात, की प्रत्येकाची एक वेळ निश्चित ठेवलेली आहे. आणि जेव्हा ते कार्य करायचं आहे ना, ते तेव्हाच होणार. बरोबर. सो मला असं वाटत नाही, की मी कुठे लेट केलो, काय केलं. लवकर जाऊन जे यश मिळणार होतं, ते लेट जाऊन पण मला मिळालं, असं मी म्हणेन. अजूनही खूप अचीव्ह करायचं आहे. आता तू बोलता बोलता बोलला की मी स्वामींवरही विश्वास करतो. हं. तर स्वामींबद्दल तुला काही अनुभव आलेत? अरे खूप आहेत बाबा, खूप आहेत. खूप आहेत, नो डाऊट. कारण की आज आज हे सगळं बघतोय ना मी, ते त्यांच्यामुळेच. आज हे सगळं बघतोय ते त्यांच्यामुळेच बघतोय. असा कोणता अनुभव आहे की तो तुला नक्कीच शेअर करायला आवडेल? माझं स्वतःचं म्हणजे जेव्हा मला आज मी 2014 मध्ये मला डेंग्यू झाला होता. आणि मला सोबत म्हणजे डॉक्टरांनी माझी शाश्वती सोडली होती. त्यावेळी खूप त्यावेळी म्हणजे कुठलं लस अवेलेबल नव्हती किंवा काही अवेलेबल नव्हतं. तुलाही आयडिया असेल, 2014 मध्ये खूप साऱ्या डेथ्स झाल्या डेंग्यूमुळे. तर मला सेम तसंच सांगितलं होतं. मी शुश्रूषाला ॲडमिट होतो शिवाजी पार्कला. माझ्या आई-बाबांना सांगितलं, की असं-असं प्लेटलेट्स पूर्ण कमी झालेले आहेत. तर तुम्ही काय करताय? कसं काय करताय ते?
तर त्यांना एकदम भरून आलं की कसं काय होणार होतं काय. आमच्या पप्पांनी येता येता दादरला स्वामींचा मठ आहे आणि तिथे त्यांनी सांगितलं की बाबा आरती चालू होती स्वामींची संध्याकाळची. तिथे जाऊन पप्पा उभे राहिले आरतीला आणि त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या मनात जे होतं ते की बाबा असा मुलगा आहे. ते जसं बोलले तिकडे, माझं खरोखर दुसऱ्याच दिवशी ना मला प्लेटलेट्समध्ये फरक चालू झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं, माझ्यामध्ये पण इतका विश्वास आला ना, पॉझिटिव्ह थिंकिंग आल्या की मला तुम्ही बोललो पप्पा घरी घेऊन चला, मी होणार बरा. मला माहिती आहे मी होणार. कारण माझी विल पॉवर चांगली आहे. बोललो मी होणार ओके बरा. मला रेड स्पॉट चालू झाले होते येण्याला. डॉक्टर रिस्क घेत नव्हते, पण मी बोललो मी होणार बरा. तुम्ही बोललो मला घरी घेऊन चला. घरी घेऊन आले. माझ्या शब्दावरती पप्पा आणि आई आणि ते जवळपास पूर्णच्या पूर्ण 1 महिना त्यांनी माझी काळजी घेतली होती पूर्ण घरातल्यांनी. मला कुठे बाहेर जाऊन देत नव्हते. सगळ्या गोष्टी नवरात्रीमध्ये ही झालेली गोष्ट आहे 2014ला आणि त्याच्यामधून पूर्ण 1 महिन्याने मी बाहेर आलो. प्लेटलेट्स वाढल्या, सगळं झालं. सो ते जे मला जीवनदान त्यावेळी जे मिळालंय ना, ते स्वामींकडूनच मिळालंय. सो स्वामींचे असे खूप सारे अनुभव आहेत, पण मी हा तुला एक सांगण्यासारखा वाटला म्हणून सांगितला. ओके. अनिकेत, आता गणेशोत्सवमध्ये तू गणपती बनवतो, तसं नवरात्र उत्सवमध्ये देव्याही त्यांच्या ऑर्डर्स असतात, येतात देव्या वगैरे बनवायला, पण काय होतं, आपल्या ह्या ऑर्डर्स पेंडिंग्स असतात स्टॅच्यूच्या. तर त्याच्यामुळे नवरात्रोत्सव तेवढा भर नाही देऊ शकत. एक माझी बावनचळीची देवी आहे, ती खूप जुनी आहे माझ्याकडे. तर ती देवी एक मी आवडीने बनवतो. ओके. बावनचळीची आई माऊली म्हणून एक आहे देवी वरळीमध्ये. ती एकच मूर्ती ती तुझ्याकडे? एकच मूर्ती बनवतो. ओके. अशी कोणती तुझी इच्छा आहे की त्या मंडळाची मूर्ती तुला घडवायची आहे? आता तुला एक बोलू, तशा मूर्त्या खूप आहेत रे. कारण की आता जे काही अशी ही जी मंडळाची नावं येत आहेत ना माझ्याकडे, म्हणजे मी आता गेल्या वर्षी पण ज्यांच्या काही बनवल्यात मूर्त्या, ते पण माझे ड्रीम जॉब्सच होते. म्हणजे तेव्हा मला असं वाटायचं की ह्या मंडळाची मूर्ती बनवायला मला मिळावी, ह्या मंडळाची मूर्ती बनवायला मला मिळावी. आज ती माझ्याकडे आहेत. सो मला असं वाटतं की जे देव माझ्यासाठी योग्य असेल ते मला नक्की देईल. आता कशी कुठली अशी इच्छा नाहीये. देव जे देतोय ते मी ऍक्सेप्ट करतोय. ओके. येस. आपल्याकडे म्हणजे साधारण तुझ्याकडे सगळ्यात हायेस्ट फुटाचे म्हणजे सगळ्यात उंच मूर्ती कोणती होती आतापर्यंत? 2025 मध्ये तर खेतवाडीचा राजाच होता. ओके. टॉप 40 फूट होती मूर्ती ती, प्रभाळ पकडून. बरं. आणि त्याला आखणीसाठी आता कोण असतं मोठ्या मूर्तीसाठी? माझा भाऊ आहे हां. मोठा दादा, महेश पेंटर. परत यावर्षी माझ्याकडे सूरज म्हणून आहे एक मुलगा, तोही आखणी करायला होता. शुभम होता आणि एक म्हणजे माझ्याकडे 3 ते 4 मूर्त्यांसाठी प्रशांत पण आला होता. म्हणजे ते तू बोलतोस की मंडळाची तशी रिक्वायरमेंट असते? शक्यतो रिक्वायरमेंट असं नाहीये काही. मला जर समजा कुठल्या मूर्तीसाठी बेस्ट वाटलं जॉब करावासा, तर मी त्याला तो जॉब देतो. ओके. म्हणजे तुझ्या ह्याच्याने जर एखादी मूर्ती बेस झाली असेल, मग तिच्यासाठी काही म्हणजे बोलतात ना, की अजून ती हां. किती खुलून दिसेल. येस. आणि त्याच्यावरती बेस्ट वर्क कोण करू शकतं? कारण प्रत्येकाची एक शैली आहे काम करण्याची. माझ्या भावाची वेगळी आहे काम करण्याची पद्धत. प्रशांतची वेगळी आहे. आता जर बोल्ड डोळे जर काढायचे असतील, मोठे डोळे काढायचे असतील, तर प्रशांतची आखणी बेस्ट आहे त्याच्यावरती. मग प्रशांतला काम. जर समजा कुठले शांत डोळे काढायचे असतील, तर त्याच्यासाठी भावाचे डोळे बेस्ट आहेत.
आता बघ, जशी मोठी मंडळ तुझ्याकडे येतात आहे, हं. तसं कोणतं अजून छोटं मंडळ आहे ते अजून सुद्धा तुझ्यासोबत आहे आणि आजपर्यंत ते तुझ्याकडनं मूर्ती घेतात? एका मंडळाचं नाव मी प्रकर्षाने घेईन ते म्हणजे ज्ञानेश्वर नगर. मी माझा कारखाना फुटपाथला असल्यापासून त्यात अगदी गणसंकुलमध्ये असेपर्यंत ते मंडळ माझ्याकडून दरवर्षी गणपती घेतं म्हणून. आणि जरी माझ्याकडून काही चूक-भूल झाली, काय झाली, तरी ती गोष्ट असं कुठे असं त्या गोष्टीकडे एवढं प्रकर्षाने बघितलं जात नाही. ती लोकं करतात मॅनेज ती गोष्ट. म्हणून त्यांची मूर्ती मला बनवायला माझ्याकडे जुनी मंडळं आता तू बोलशील ना, फार अशी नाही आहेत आता कोणी. कारण ऑब्व्हियस तेव्हा जुना कारखाना होता. 5.5-6 फुटाच्या मूर्त्याच त्यावेळी बनायच्या. आता त्या मूर्त्या तर मी बंद केल्या. पण त्यांच्यासाठी मी ती एक मूर्ती बनवतो. अजूनपर्यंत? अजूनही बनवतो. आणि जोपर्यंत ती लोकं देत आहेत माझ्याकडे, तोपर्यंत मी बनवत राहणार. आणि आता जर कोणाला छोट्या मूर्त्या पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी तो जॉब आहे, की त्यांना मोठ्याच मूर्त्या घ्याव्या लागतील? नाही, देऊ शकतो छोट्या मूर्त्या. माझं कॉस्टिंग पे केलं की मला काही प्रॉब्लेम नाही. मी बनवू शकतो मूर्त्या. ओके, म्हणजे जसं रिक्वायरमेंट असेल तसं येस. म्हणू शकतो. आणि आता 2026 ची तुझी बुकिंगची लास्ट डेट कोणती असेल? शक्यतो मे एंडिंग. मे एंडिंग पर्यंत. त्याच्यानंतर सगळ्या बुकिंग बंद. म्हणजे जेवढ्या पिरियडमध्ये तुला कव्हर करायचं असतं. बरोबर आहे. मूर्तिकार म्हणून तू काय टार्गेट ठेवलेलं असतोस, की कामाबद्दल किंवा वर्कर्स वगैरे सगळं घेऊन? टार्गेट म्हणजे जी पण मूर्ती झाली पाहिजे ती बेस्ट झाली पाहिजे. त्याच्यामुळे लोकांनी मला निवडलंय. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. मग त्याच्यासाठी मला काही जरी करायला लागलं तरी मी करायची तयारी असते. दिवसाची रात्र कर किंवा रात्राची दिवस कर. जे काय ते. कारण तो जॉब तुझा सगळेजण बघणार आहेत. लालबागमधून तो जाणार आहे. इव्हन तो तिकडे 11 दिवस तो बाप्पा बघणार आहेत. विसर्जनाला ज्यावेळी निघतो त्या दिवसापूर्ण तो गणपती दिसणार आहे सगळ्यांना. सो 3 फेजमधून तुला हा गणपती जात असतो. गणपती किंवा मूर्ती जात असते. तर तिन्ही फेजमध्ये ती मूर्ती व्यवस्थित टॉप दिसली पाहिजे. ओके. सो त्याच्यामध्ये कुठेच आहे ना अशी त्रुटी नाही लागली वाटली पाहिजे, की बाबा नाही यार काहीतरी शंका नाही वाटली पाहिजे. चारी बाजूनी तुला मूर्ती बघतोस तर ती मूर्ती बेस्ट वाटली पाहिजे बघायला. आणि असं अनिकेत, ते करायचं. 3 महिने तुझ्यासाठी कसे असतात? खूप मस्त असतात. फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त गणपती. म्हणजे बाकी कसलेच टेन्शन्सला घ्यायला वेळ नसतो. कारण बाकी असे इतर दिवसात खूप टेन्शन्स असतात. पण त्या दिवसात फक्त टेन्शन म्हणजे गणपती. माझा गणपती कसा दिसेल? माझी मूर्ती कशी दिसेल? तेच एक माइंडमध्ये असतं. जोपर्यंत तो त्याच्या गाभाऱ्यात जोपर्यंत जात नाहीये आणि त्या गाभाऱ्यातून नंतर चौपाटीपर्यंत पोहोचत नाहीये. तेच एक टेन्शन असतं बस. बाकी काही नाही. बाकी आपण आपलं काम करत राहायचं. कारखान्यामध्ये आता तू बोललास, की मला 3 महिने संपूर्ण गणपती दिसतच असा आजूबाजूला. हं. कधी तू गणपतीशी बोललायस? खूप वेळा रे. कलाकार कारण की बघ, एखाद्यामध्ये जोपर्यंत तू इन्व्हॉल्व होत नाहीयेस, एखाद्या वस्तूबरोबर तू इन्व्हॉल्व होत नाहीये. ही तर मूर्ती आहे. त्याच्यात जीव टाकण्याचं काम आपल्यावरती असतं. ती मूर्ती बोलकी करणं आपल्यामध्ये असतं. त्यालाच तर आपण कला म्हणतो ना. सो ही जी गोष्ट आहे ना, ही तुला देवाने दिलेली कला आहे, की तुला त्याला बोलकं बनवायचंय. भले ती मूर्ती स्थिर असेल, पण त्याच्या मुव्हमेंट्स बघून आहेत ना, त्याची जी पोज बघून, त्याच्या डोळ्यातले जे तेज बघून एखाद्याच्या अंगावरती शहारे येतात. बरोबर आहे? मग ही तुला कलेची पोचपावती असते. सो तू जेवढं विचारशील तेवढं गणपती बाप्पाबद्दल कमी आहे. ओके. आणि आता तर बघ, तुझं नाव झालंय मूर्तिकार म्हणून. आता तुझी आई-वडिलांना तुझ्याबद्दल काय वाटतं?
म्हणजे अगोदर कसा सपोर्ट होता आणि आताचा कसा सपोर्ट आहे घरच्यांचा? खूप सारा सपोर्ट आहे, अजूनही आहे. आता इव्हन मला 2025 मध्ये मला 17 तारीखच्या आगमनाला थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर एवढा अख्खा कारखाना त्यांनी हँडल केला होता त्या दिवशी. माझी सोबत मुलं कारखान्याची होती. मी अख्खा दिवस 17 तारखेला नव्हतो. कारण मला थोडासा बीपीचा इश्यू आहे. सो थोडा प्रॉब्लेम झाला होता. पण त्या दिवशी पूर्णच्या पूर्ण कारखाना त्यांनी हँडल केला होता. आणि इव्हन त्याच दिवशी असं नाही, त्याच्या आधी पण, त्याच्यानंतर पण त्यांनी साथ दिलेली आहे. अ, अ, नवीन मूर्तिकारांना तू काय संदेश देशील जे ह्या फील्डमध्ये येणार असतील त्यांना? काय नाही, वेलकम आहे खूप. कारण की कोणाचा तरी एक प्रत्येकाचा काळ असतो ठरलेला. त्याच्यानंतर पुढे कलाकार येणं गरजेचंच आहे. कारण आज आपण आहोत, बरोबर आहे? त्याच्यानंतर उद्या तू नसणार आहेस. बरोबर. पुढचा कलाकार तयार होणं खूप गरजेचं आहे. सो गणपती बाप्पा आज, उद्या, नंतर हे कायम असणार आहे. तर त्याच्यासाठी कलाकार घडणं खूप गरजेचं आहे. तर कोणाला असं वाटत असेल की बाबा माझ्यामध्ये ते गुण आहेत, मी हे करू शकतो, तर त्याने त्याचे प्रयत्न कंटिन्यू चालू ठेवावे. कारण हे काम असं आहे की खूप पेशन्सचं काम आहे. एखाद्याच्या मनात ती मूर्ती, आपली छाप पाडायची असेल त्याच्या मनात, तर आपल्याला ते तेवढे पेशन्स ठेवून त्यांना त्या जेवढ्या आहेत त्या गोष्टी पूर्ण करून देणं भाग आहे. नाव वगैरे हा विषय आहे ना, खूप नंतरचा आहे. पहिलं तुमचा तुम्ही जॉब सुधारा. पहिलं तुम्ही तुमचं काम बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. नाव आपोआप होतं. म्हणजे बेसिक पासून शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे. आणि तुमचे प्रयत्न खूप सखोल पाहिजेत. स्केचिंग तुमचं हार्ड पाहिजे. सगळ्यात मेन आहे तुमचं स्केचिंग. लाईन्सवरती जेव्हा तुम्ही काम करताना, त्याच्यावेळी तुम्हाला तो अभ्यास तुमचा स्ट्रॉंग पाहिजे. तुमचा एनाटॉमी परफेक्ट पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला त्याचा अभ्यास होत नाहीये, तोपर्यंत तुम्ही मूर्ती बनवू नाही शकत. प्रॅक्टिस करा मातीकामाची. जर समजा कोणाला इंटरेस्ट असेल, तर मातीकाम करणं खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट तुम्ही काम कुठलंच करू शकत नाही. मातीकाम हे बेसिक काम आहे आणि ते येणं ह्या कलेमध्ये खूप गरजेचं आहे. सो ते होणं गरजेचंच आहे, काही पण करू. गणेशोत्सव तुझ्या नजरेत कसा असला पाहिजे? गणेशोत्सव माझ्या नजरेत बोलशील ना, तर बाप्पाला इम्पॉर्टंट मिळालं पाहिजे, मला असं वाटतं. गणपतीला इम्पॉर्टंट मिळालं पाहिजे. जेणेकरून आता थोडासा जो गणेशोत्सव जो होतोय ना साजरा, तो खूप जरा वेगळ्या प्रतीचा गणेशोत्सव आहे. म्हणजे आजपासून मी म्हणेन 15-20 वर्ष आधीचा जो गणेशोत्सव होता ना, जो आपण लहानपणी बघितलेला आहे, तो खूप वेगळा होता. आता कॉम्पिटिशन्स खूप अतिप्रमाणात झाल्या. तर तो गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवात फरक आहे. पण या गणेशोत्सवामधून एक गोष्ट पण कळते की आपला उत्सव खूप मोठा होतोय. नाही असं नाही. पण कुठेतरी असं कधीतरी वाटतं की चुकीच्या पद्धतीने मोठा होतोय. तर त्या गोष्टीकडे एकदा लक्ष दिलं पाहिजे आपण. गणेश मंडळांना काय संदेश देशील? काही नाही. प्रत्येक मंडळाने सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करूनच पाऊल उचला. आणि जशी आपल्याला प्लास्टरच्या बंदीच्या वेळी जसं आपल्याला अडकाठी आली होती, त्यावेळी मंडळांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. तशीच एकजूट ठेवा. कारण आपल्याला हा गणेशोत्सव कायमस्वरूपी ठेवायचा आहे. सो कुठलीही जरी अडचण आली, कुठलीही अडचण आली, तरी त्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांमध्ये एकजूट ठेवून आपला गणेशोत्सव साजरा करण्याचा आपल्याला
कायमस्वरूपी ठेवायचा आहे तो. तर कुठे असं त्याच्यामध्ये अडकाटी नाही आली पाहिजे, की बाबा नाही. कारण की जसे इतर आपले जे आहेत, ते स्वतःचे गोष्टी सांभाळून आहेत, तसंच आपल्याला आपला गणेशोत्सव सांभाळायचा आहे. बस मी एवढंच सांगेन. ओके. आणि आम्हा सर्वांना उत्सुकता लागली आहे 2026ची. आम्ही बघणार आहोत की तू काय बेस्ट देतोस गणेशोत्सवामध्ये. तर मित्रांनो, खूप सुंदर असा पॉडकास्ट झाला आणि अनिकेतनेही त्याचा खूप सुंदर असा वेळ दिला. तर त्याबद्दल अनिकेतचे खूप खूप आभार. आणि मित्रांनो, बोलबावा या पॉडकास्ट चॅनलवर तुम्हालाही जर तुमचं मत मांडायचं असेल किंवा तुमचेही काही विषय असतील, काही अनुभव असतील तुमचे आणि तेही तुम्हाला शेअर करायचे असतील, तर नक्कीच तुम्ही मला Instagram पेजला DM करू शकतात किंवा Google फॉर्मची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये दिसेलच. तर तिकडे जाऊन तुम्ही Googleचा फॉर्म भरू शकतात. आणि आजचा हा पॉडकास्ट इथपर्यंतच. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया.